So hello everyone, good morning, welcome back to our new vlog. देहरादून सिटीमध्ये बघा किती ब्रँडेड शॉप्स आहेत, किती मस्त सिटी आहे ही. सो फायनली आता मसुरीवरून दिल्लीला आलो आहे आणि आमचा हॉटेल रूम हे बघा. सो आता आम्ही सरोजनी नगरला आलोय, दिल्लीला आलोय आणि सरोजनी नगरला येणार नाही असं होईल का. मम्मीला कपडे आवडलेत, बघू आता शॉपिंग. रेट पण बघा किती कमी आहे, म्हणजे 200, 250, 150. चांगले आहेत टॉप्स वगैरे. गर्दी बघा किती झाली आहे इथे, फुल मार्केट. आणि मम्मीच्या पिशव्या बघा, लगेच एवढ्या पिशव्या. बघा अब्दुल कलाम रोड, इथे सर्व मंत्री लोकांचे घर आहेत, म्हणजे एक एक लाईनीशीर आहेत ना. बंगले आतमध्ये, बंगले. सिक्युरिटी बघा केवढी आहे. हा इथे इंडिया गेट मधून पार्लमेंट हाऊसला जाण्यासाठी हे बघा अंडरग्राउंड रोड आहे. म्हणजे किती लांब असेल मग हे. सो आम्ही आता जेवायला राजेंद्र ढाबाला आलोय. इंडिया गेटला जाताना तो रिक्षावाला होता ना, तो बोललेला की हा 50 इयर्स जुना आहे, म्हणजे इथे चांगलं भेटतं सगळं डिनरला वगैरे. सो बघूया आता. 15-20 मिनिटाची वेटिंग आहे आता इथे जेवायसाठी. ते खाली बसून पण जेवतात. हो ना, एवढा फेमस आहे. उभे राहून पण जेवतात इथे. उभं राहून एवढा पूर्ण. हा ढाबा इतका मोठा आहे की फर्स्ट काउंटर इकडे, आणि इथे सगळं चिकन वगैरे ग्रिल होतं आहे, आणि इकडे कॅश काउंटर आहे. 4th काउंटर पर आहेत, म्हणजे केवढा मोठा असेल. खाली बसून पण खातात. आपला टेबल टेरेसवर आहे. हे बघा पाणी स्प्रे होत आहे, म्हणजे जास्त गरम नको वाटायला. आतीतनं फॅनची बघा कशी मजा घेते. सस्ता पाऊस. आपला तोवाला टेबल आहे 41, म्हणजे किती टेबल्स असतील इथे. 1 पासून चालू होत असेल अख्खं टेरेस पर्यंत, अख्खं 41 असेल. 41 50 पर्यंत असल्याला 41 भेटतात. टेबल किती असतो विचार कर. आता मटन कबाब आलेला आहे, आतीने टेस्ट कर. मग गरम असल्यावरच टेस्टी लागतं. आवडलं. आता नल्ली निहारी आणि फ्राईड राईस पण आलेला आहे. क्वांटिटी आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे. स्पोर्ट्सचं आहे. दोघं चाललेत मस्तपैकी हात पकडून, आणि आम्हाला ठेवलंय मागे. उड्या मारतोय. तर आता आम्ही ऑटोनी अक्षरधामला चाललोय, आणि काल रात्री पाऊस पडलाय, तर क्लायमेट बघा किती थंड झालंय. चेंजच झाला क्लायमेट. काल इंडिया गेटला गेलेलो तेव्हा केवढा गरम होत होता, आणि आता बघ केवढी थंडी. आता केवढं थंड वाटतं एकदम.
हा बघा दिल्लीचा स्टेडियम. इथेच असेल ना काल मॅच? काल दिल्लीची मॅच होती ना पप्पा? किती मोठा आहे बघा ना तो स्टेडियम. मॅच होती का? काल मॅच होती ना दिल्लीची? ती काल इथे होती का माहिती इथे होती वाटतं बहुतेक. इथेच असेल. किती मोठा आहे तो हो ना. स्टेडियम. अक्षरधाम इतका मोठा आहे की एवढी पूर्ण जागा अक्षरधामचीच आहे. आता बघूया आपण आतमध्ये जाऊया. व्हिडिओ काढायला दिलं तर तुम्हाला दाखवेनच मी. सो चलो. हा बघा मंदिर अक्षरधाम. तिथून स्टार्ट होतो तो इथे संपतो डायरेक्ट. किती मस्त आहे यार. आता आम्ही मंदिरात चाललोय पण इथे असं समजलं की कॅमेरा आणि फोन वगैरे काहीच नाही घेऊन जाऊ शकत. सो आता नाही दाखवू शकत आतमधलं. सो आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलोय आणि मंदिर इतकं सुंदर होतं की बघूनच शांत वाटत होतं. सगळं तिथे गुडांचं आणि दगडाचं इंटेरियर केलेलं. हे बघा मंदिर. आणि खाली पायाला चटके नको लागायला म्हणून व्हाईट कलरच्या लाद्या तिथे बसवलेल्या होत्या. सो आम्ही आता रेड फोर्ट बघायला आलोय. हे बघा केवढा मोठा आहे. रेड फोर्ट यमुना नदीच्या बाजूला बांधलेला आहे. किती मोठा आहे बघ ना तो. इथून स्टार्ट होतो तो. त्याला लाल किल्ला का बोलतात माहितीये का? कारण की हा लाल संगमरवरी केलेला आहे ना, बांधलेला आहे म्हणून दगडाने. लाल संगमरवरीच्या दगडाने बांधलेला आहे म्हणून याला लाल किल्ला बोलतात. आणि 15 ऑगस्ट 1947ला पंडित जवाहरलाल नेहरूने पहिले इथे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वजारोहण इथून केलं. सो आम्ही आता रेड फोर्टमध्ये एंटर करणार आहोत. का लुक आहे भाई. किती वर्ष जुना आहे ना हा. हा अजून तशाचा तसाच आहे तो. मग ते बघ त्यांचे हतियार आहे. कुठे? ते बघ तिथे. तोफ आहे ती तोफ. काय बोलतात त्याला? तोफ बोलतात त्याला. शॉपिंग शॉपिंग. देखो दो आपको ये है. ये कौन सा है? दो आठ. बांगड्या घेत आहे बांगड्या. पप्पा तो डायलॉग बांगड्या गरम बांगड्या गरम. ये दो छः. 2 है ये लीजिए. बघा मध्ये म्युझियम पण आहे. आणि हे समोर किती मोठं आहे. आतमध्ये केवढं फिरायचं आहे अजून. आता ऊन लागायला लागला. काय बाईक? अशी गाडी पाहिजे. मम्मी बोलते आतमध्ये फिरायला बाईक पाहिजे होती. चौघांना कशी जागा झाली असती. चालायला किती लागतंय पण. राहा ते चालूया. एक दिवस लास्ट दिवस आहे ना. इथून जाऊया ना. इथे असं गार्डन पण बनवलंय. ते नंतर डेव्हलप केलंय पण हे आधीच आहे. या आपण इथून जाऊया. हे काय आहे समोरचं? अरे हे पूर्ण लाल किल्लाच आहे तो. इथे औरंगजेब बसायचा आणि खाली इथे त्याचा दरबार भरायचा. रेड फोर्ट इतका मोठा आहे की आम्ही अर्धा तास झाला फिरतोय तरी अजून संपत नाही. आता टाइम नाही म्हणून अर्धाच फिरून रिटर्न जातोय. हे बघा आता आम्ही तेवढं फिरून आलोय मागून. अजून एवढा बाकी आहे त्याचे. आम्ही आता एअरपोर्ट
एअरपोर्टला मेट्रोने जाणार आहोत. हे बघा मेट्रो स्टेशन. ही बघा बड्डे गर्ल. बड्डे गर्लला बॅग उचलायला लावली आहे. खूप एक्सायटेड होत. फर्स्ट टाइम मेट्रोने चाललोय ना तिथल्या. फर्स्ट टाइम मेट्रोने जाऊ. हो मेट्रोने जाणार. मेट्रोने जाणार. मजा येणार. याच्याने ही आपली चला इथून आहे पप्पा. वेलकम टू मेट्रो. फुल है. हा बघा अंडरग्राउंड प्लॅटफॉर्म आणि पप्पा आणि आदित्य पुढे बसला ते. पप्पा दिल्ली एरो सिटीला पोहोचलो आणि आता एअरपोर्टला पोहोचलो. मेट्रो मधून डिरेक्ट आता एअरपोर्टला पोहोचलो. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा. काल पाऊस पडलाय ना म्हणून. बाबू फुल मज्जा घेतो एस्कलेटरचा. आता एवढे 8 दिवस गाडीने खेळायला नाही भेटला ना. आतीने बघा मम्मीचा स्टेटस टाकतोय हॅपी बर्थडेचा. आता किती वाजलं? 3 वाजतील आता. असतोय तिनं कसं वाटतंय फ्लाईट डिले झाली आहे तर. झोप इथेच. झोप. मम्मी पण कंटाळली आहे. पप्पा कुठे? आता अर्धा तास टाइमपास करायला गेली तर. कधीपासून टाइमपासच करतो. अजून टाइम जातच नाही. 2ची फ्लाईट होती नाही 2:20 होती. आता 3ची केली. आता बघू अजून किती. आता 3:30ची फ्लाईट होती. 3ची केली. 3ची केली पण आता 3 तर वाजले. किती वाजले? अजून मग 3 वाजले. 3:30ला अजून अर्धा 1 तास बसायलाच लागणार आहे. तो फायनली बस आली आहे. चला ये बाबा आपण दोघं बसू. फायनली फ्लाईटमध्ये बसलोय. हे बघा इथे पण स्क्रीन आहे. या फ्लाईटमध्ये विस्ताराच आहे. अतिज्ञा हाय. अतिज्ञाची पण विंडो सीट आहे. हे बघा काय आलं? पोहोचलो बाप्पा मुंबईला. 2 तास लेट फ्लाईट होती. हा बघा खुश झालाय खूप घरी जाण्यासाठी. अतिथनाला बॅगा घ्यायची हौस बघा किती आले. सगळ्या बॅगा घेऊन गेला. खूप चांगलं वाटतंय मुंबई एअरपोर्टला येऊन. फायनली घरी पोचलो.
डायरेक्ट केक कापायला. चाललेलं आहे डेकोरेशन पण करून ठेवलंय काय? मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. ए फुगा पडला. ए दिला बरं बघू रे दे की मम्मीला गिफ्ट. बघू दाखव दाखव. दीदीचे 10th रिझल्टचे पेढे आता आले आम्हाला. हा डिलिव्हरी चालू होती ना, आम्ही फिरायला गेलेलो म्हणून जरा लेट झाला.